गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते? आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते. त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गायीला खूप महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच आज आपण घरात गाई वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते, हे हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्यादा प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते. असेही म्हटले होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारे ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. शिवाय असे म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांतता पूर्ण निर्माण करू शकतो. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते. असेही म्हटले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते. त्यामुळे गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देवी आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते. आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतात. असं सुद्धा म्हणतात, जर गाय वासरू आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा. चला तर मग आता जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात, त्या आपण जाणून घेऊयात. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ती खूप चांगले मानले जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूची गायीची आशीर्वाद प्राप्त होतात. घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. आता आपण जाणून घेऊया की गाय वासराची मूर्ती घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती. तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानले जाते. या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते, वास्तुदोष दूर होतात आणि
घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. आता गाय वासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो? तसे तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच मूर्ती ठेवू शकतो. आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा घरामध्ये ठेवू शकतो. आणि मूर्ती नसेलच तर आपण पोठो सुद्धा ठेवू शकतो. आणि या पोठो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण पोठो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा पोठो आपण लावू शकतो. आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनवलेली गाय वासराची मूर्ती असते किंवा आजकाल जी चिनी मातीपासून बनवलेली मूर्ती असते ती सुद्धा गाय वासराची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळतात. तर त्या सुद्धा मूर्त्या आपण घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो. कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनू म्हणजे माता दुर्गा, लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा पोठो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनूची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचे स्वामी शुक्र आहेत आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची तसेच सेवा करतो. तसेच आपण त्या दिवशी गाई वासराची सुद्धा सेवा करू शकतो. तसेच पूजाही करू शकतो. यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य, सुख, समृद्धी नेहमी वास राहते आणि आपले सदैव कल्याण होते. आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणालाही काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये तुमच्या योग्य दिशेला तुम्ही ठेवा. तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील. कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतील असे म्हटले जाते. कोणताही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते. व्यवसायांचा किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते. कोणतेही कर्ज सहजपणे सोडवू शकतात आणि कोणताही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या सुद्धा दूर करू शकतात. वास्तू कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना फायदा होतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला एक सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.